दिवंगत अनंत तरे साहेबांच्या धुळे कोर्टातील न्यायिक लढा जिंकला। अखेर धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने कोळी समाज बांधवांना 18 वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढ्यातून निर्दोष मुक्तता केली। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 ऑगस्ट 2009 रोजी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अनंत तरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जातीचा दाखला सुलभतेने मिळणे, जात वैधता प्रमाणपत्र मिळणे आदी मागण्यांसाठी कोळी समाजाचा भव्य मोर्चा काढला होता। या मोर्चाचे आयोजन कोळी समाजाचे नेते शहानाभाऊ सोनवणे यांनी केले होते। त्या मोर्चाच्या प्रसंगी पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला आणि त्यानंतर या संदर्भातला जो न्यायालयीन खटला होता तो 2009 पासून धुळे जिल्हा न्यायालयात 18 वर्षे प्रलंबित होता। अनंत तरे साहेबांच्या पश्चात गेली 5 वर्ष हा न्यायालयीन लढा या मोर्चाचे आयोजक शहानाभाऊ सोनवणे आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे समन्वयक व अनंत तरे साहेबांचे स्वीसहाय्यक योगेश कोळी हे खंबीरपणे इच्छाशक्ती घेऊन धुळे जिल्हा सत्र न्यायालयात न्यायालयीन लढा लढत होते आणि अखेर आज सध्याचा विजय झाला। धुळे न्यायालयाने योगेश कोळी, शहानाभाऊ सोनवणे आणि मोर्चातील 133 जणांची निर्दोष सुटका करत सरकारवर प्रचंड ताशेरे ओढले आहे आणि सांगितले की तुम्ही या सगळ्या कोळी समाज बांधवांना खोट्या गुन्ह्याखाली अटक केली होती आणि त्यामुळे सबळ कोणतेही पुरावा न मिळाल्याने सर्व समाज बांधवांची निर्दोष सुटका झाली। कोळी समाजाच्या वतीने अत्यंत पोटतिडकीने न्यायालयात न्यायिक बाजू मांडणारे धुळ्याचे ज्येष्ठ विधी तज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र गुजर साहेब यांचे महाराष्ट्र कोळी समाज संघ आणि अनंत तरे कुटुंब यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद। आणि खरंच हा ऐतिहासिक निकाल मानावा लागेल, कारण गेल्या जानेवारी महिन्यापासून 5 महिने सतत या खटल्याची जलद गतीने सुनावणी होत होती आणि समाज बांधव संपूर्ण मनस्ताप आणि आर्थिक गोष्टीची चंचल सहन करून केवळ आणि केवळ समाजाच्या प्रश्नासाठी आणि दिवंगत अनंत तरे साहेब तसेच या मोर्चात ज्यांनी समाजासाठी बलिदान केले ते बटुभाऊ पवार यांना हा निकाल यांच्या स्मृतीस अर्पण करतो। आणि समाज बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोळी समाजाला जातीचे दाखले, जात वैधता ज्या वेळेस सुलभतेने मिळेल त्यावेळेस समाज बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की समाज बांधवांनी 18 वर्ष हा न्यायिक लढा लढल्यामुळे त्यांच्या श्रेयामुळे आज आपल्याला जातीचे दाखले मिळतील। त्यामुळे त्यांचे योगदान समाज बांधवांनी कधी विसरू नये। पुन्हा एकदा धुळे केस मधून निर्दोष मुक्तता झालेले समाज बांधवांचे महाराष्ट्र कोळी समाज संघ आणि अनंत तरे कुटुंबियांच्या वतीने संजय तरे साहेब व अनंत तरे साहेब यांच्या कन्या डॉक्टर जस्मिन, डॉक्टर दक्षता यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन। तसेच धुळे कोर्टातील प्रत्येक केसच्या तारखेला अनंत तरे साहेब आणि आमच्या बरोबर समाजासाठी उपस्थित राहणारे महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई यांचे देखील विशेष आभार व्यक्त करतो। न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, पण जोपर्यंत दिवंगत अनंत तरे साहेबांचे स्वप्न आहे की कोळी समाजाला संपूर्ण न्याय मिळत नाही, जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत हा सरकार विरोधाला लढा असाच सुरू राहील। रेंजर गांधी न्यूज साठी कृष्णा कोळी, धुळे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती 10 ऑगस्ट 2009 रोजी आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाचा मोर्चा माननीय अनंत तरे साहेब शिवसेना उपनेते यांच्या नेतृत्वात निघाला होता आणि त्या मोर्चावरती पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज, गोळीबार केला होता। त्याच्यामध्ये आमचे बटुभाऊ कुंवर हे शहीद झाले होते आणि आज या ठिकाणी 133 आरोपींवरती गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये आम्ही 102 आरोपी या ठिकाणी हजर झालो, केस 4 झाली आणि माननीय न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केलेलं आहे। त्याचप्रमाणे पोलिसांवरती, प्रशासनावरती ताशेरे ओढले की यांनी या गरीब लोकांना, आदिवासी मागासवर्गीय लोकांना या केसमध्ये जाणून बुजून फसवण्यात आलेलं होतं, असा निकाल माननीय सत्र न्यायालयाने धुळे कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे। आमचा न्यायालयावरती भरोसा होता। गेल्या 17 वर्षापासून आम्ही या केससाठी संघर्ष करत होतो। जेव्हा गोळीबार झाला होता, लाठीचार्ज झाला होता, आमच्या पाठीशी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे भक्कमपणे उभे होते। त्यावेळेस विरोधी पक्षनेते, त्याचप्रमाणे खासदार चंद्रकांत खैरे साहेब असे अनेक शिवसेनेचे नेते या ठिकाणी येऊन प्रशासनाशी आपली बाजू मांडली होती। या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाची बाजू मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा संपूर्ण प्रशासनाला धारेवर धरलं होतं। कोणताही पक्ष आमच्या पाठीशी उभा राहिला आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या आदेशाने आमच्या पाठीशी
उभे राहिलो ते भक्कमपणे आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. मी न्यायालयाचे आणि आमच्या पाठीशी जे जे उभे राहिले त्यांचे मी आभार मानतो. त्याप्रमाणे आमची केस मेहता बापू स्वर्गवासी आणि त्याच्यानंतर सुनील जैन आणि आज गुर्जर वकील साहेब यांनी आमची केस लढली आणि त्यांनी आम्हाला अतिशय कमी फीमध्ये, गरीब लोक असल्यामुळे आम्हाला न्याय मिळवून दिला गुर्जर वकील साहेबांचे पण मी आभार मानतो. आणि माझ्या समाज बांधवांना 30 वर्षे बंद असलेले दाखले जे बंद होते ते आज म्हणजे 1980 ते 2010 पर्यंत टोकरे कोळीचे दाखले धुळे जिल्ह्यामध्ये पूर्ण बंद होते. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो न्याय मिळालेला आहे तो हे जे सर्व बांधव जेलमध्ये गेले होते आणि यांनी 17 वर्षे केसची संघर्ष केला, या सगळ्यांच्यामुळे आज जो जो नोकरी लागतोय टोकरे कोळीच्या दाखल्यावर, महादेव कोळी, मल्हार कोळी किंवा निवडून येतोय, कोणी नगरपालिकेमध्ये, कोणी महानगरपालिकेमध्ये, कोणी जिल्हा परिषदेमध्ये, तर हे चेहरे लक्षात ठेवायचं यांच्यामुळे. आणि